म्हणून त्यांच्या आरोग्याची काळजी घेणारा असा एकमेव उमेदवार नमस्कार, मी डॉक्टर भारत नांदुरे. मी इथलाच आहे, ताडकसचाच आहे. इयत्ता 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण माझं इथे ताडकस येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं. 11वी-12वी शिवाजी महाविद्यालयात झालं. त्यानंतर मी MBBS केलं आणि मी आता प्रॅक्टिस करतो. काही दिवसापूर्वी, महिन्यापूर्वी ज्या ताडकस जिल्हा परिषद सर्कल हे राखीवसाठी जाहीर झालं. त्यानंतर मग आम्ही ताडकस सर्कलमध्ये एक दौरा केला. तर आमच्या ताडकस सर्कलमध्ये एकूण 17 गाव येतात. त्यामध्ये ताडकस, फुरकळस, खडाळा, माखणी, सिरकळस, तामकळस, बलसा, सुखी, गणपूर, इस्माईलपूर, रामापूर, ममदापूर, कानेगाव, फुकटगाव, खांबेगाव आणि महातपुरी हे 17 गाव आहेत. आम्ही आमची काही मित्रमंडळीची टीम आम्ही सर्व एक दौरा केला. मी म्हटलं सर्वप्रथम आपण बघितलं पाहिजे समस्या काय आहेत आपल्या परिसरातील. मग हे बघितल्याच्या नंतर साहेब तुम्हाला सांगायला मला अत्यंत दुःख होत आहे की ज्या जिल्ह्यामध्ये राहतो मी, ज्या परिसरामध्ये राहतो, मी पुस्तकात वाचत होतो की आदिवासी भागात, दुर्गम भागामध्ये रस्ते नसतात, लोकांचं जीवनमान फार अडचणीचं असतं, असं मी फक्त वाचलं होतं पुस्तकांमध्ये, कुठंतरी ऐकलं होतं. परंतु मी ज्यावेळेस कानेगावला गेलो, फुकटगावला गेलो, ममदापूरला गेलो, गणपूरला गेलो, आज तिथली जी भीषण समस्या आहे ती फार अशी डेंजर आहे समस्या. जसं की जर महिला असेल, गरोदर प्रेग्नंट लेडीज असेल, तिला जर दवाखान्यात जायचं असेल, डिलिव्हरी जर असेल, अडलेली जर असेल, तर तुम्ही त्या रस्त्यावरून नेऊ शकत नाही. जर एखाद्याला जर रात्री बेरात्री किंवा दिवसा जरी हार्ट अटॅक आला तर एमर्जन्सीमध्ये तुम्ही ॲम्ब्युलन्स बोलवू शकत नाही, कारण ते रस्ताच नाही तर ॲम्ब्युलन्स कशी आहे. जरी ॲम्ब्युलन्स आलं तर तो माणूस जगणारच नाही. अशा प्रकारचे रस्ते आज आमच्या परिसरामध्ये आहेत. त्याचबरोबर मी रस्त्याचं तर बघितलंच, त्या रस्त्याची बिलकुल परिस्थिती वाईट आहे या 2-4-5 गावात तर खास करून. त्याचबरोबर बघितलं शाळा, आमची ताडकसची जिल्हा परिषद शाळा, ज्या शाळेमध्ये मी शिकलो त्या शाळेचे पत्र आज राहिलेले नाहीत, बसायला बेंच नाहीत, लाईटची पण अपुरी सुविधा आहे तिथे. ही सगळी परिस्थिती बघितली. फुरकळसची शाळा, खडाळा शाळा, माखणी, वेगवेगळ्या गावातल्या शाळा मी बघितल्या. त्याचबरोबर मी शाळेमधले जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर, मुलांसाठी अभ्यासाच्या काही सुविधा आहेत का ते बघितलं. वाचनालयाच्या परिस्थित्या बघितल्या, तेही बघितलं. मुलांना महात्मा गांधी म्हणतात मन मनगट आणि मेंदूचा विकास म्हणजे शिक्षण. मुलांना व्यायामासाठी व्यायामशाळा आहेत का याचाही अभ्यास केला. एकंदर परिस्थिती बघितल्या असता ना रस्त्याची व्यवस्था होती, ना नाल्यांची होती, ना शिक्षणासाठी, आणि खास करून जर ताडकसचं जर बघायचं जर झालं तर काय परिस्थिती, कशामुळे असा डिसिजन घेतला असेल प्रशासनानं मला माहिती नाही, कशा आराखडे कोण तयार केले मला माहिती नाही. मी स्वतः डॉक्टर आहे, मला माहिती आहे 1 मिनिटाची किंमत काय असते मेडिकल फील्डमध्ये. जर ऑक्सिजन 1 मिनिट बंद केला तर काय होते, एखाद्या वेळेस जर डॉक्टर जर उशिरा आला तर काय होते, किंवा एखाद्या वेळेस जर पेशंट वेळेवर दवाखान्यात पोहोचला नाही तर काय परिस्थिती उद्भवते, याची किंमत एक डॉक्टर म्हणून मला माहिती आहे. परंतु ताडकसचं जे PSC प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहे ते भर चौकात अगदी बसस्टँडला रोड टच होतं. म्हणजे कुठल्याही गावचा परिसरात जे 30-40 गावची कनेक्टिव्हिटी आहे, कुठल्याही गावाचा जर एखादा पेशंट आला आणि त्याचं काही दुखत असेल, पोट दुखणे, कंबर दुखणे, काही चक्कर येणे, मळमळ होणे, कुठलीही समस्या असेल तर तो बिचारा 2-5 रुपयाची चिठ्ठी काढायचा आणि गोळ्या घेऊन आनंदाने घरी जायचा दवाखाना करून. अहो सरकारी दवाखान्यात येते कोण साहेब, ज्यांची आर्थिक परिस्थिती जरा बरी नसती, मध्यमवर्गीय गरीब कुटुंबातील लोक या सरकारी दवाखान्याची धाव घेतात आणि त्यांच्यापाशी पर्यायही नसतो. परंतु ताडकसचा हा सरकारी दवाखाना, प्राथमिक आरोग्य केंद्र ताडकस पासून 2 किलोमीटर अगदी रस्त्याने, जिथं रस्ता पण नाही अशा शेतामध्ये नेऊन बांधकाम करण्यात आलेलं आहे. आता ताडकसचा दवाखाना त्या जागेवर नाहीये. हा प्रश्न जर बघितला, तुम्ही बघितला, आम्ही बघितला, जनतेनं बघितलं, तर काय नेमका याचा पाठीमागा उद्देश काय? म्हणजे लोक मारायचेत की काय? लोकांना काय आरोग्याच्या सुविधा मिळू द्यायच्या नाहीत की काय? नेमका उद्देश काय? कोणी याला सँक्शन केलं त्या नकाशाला? इतके दिवस कोणी याचं अशा प्रकारचं रचना केली? हा प्रश्न मी एक शिकलेला, एक समजदार नागरिक या नात्याने मला पडला.
या परिसरातील मी तरुणांना, शेकडो तरुणांना भेटलो. इथे बेरोजगारीची समस्या, शेतकऱ्यांना भेटलो, शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या इथे समस्या फेस कराव्या लागतात. या सगळ्या अभ्यास केला मी दौऱ्यात, फिरून सगळ्या परिस्थितीचा अभ्यास केला आणि एक निर्णय घेतला की आपण काही हरकत नाही, आपण आपल्या शिक्षणाचा फायदा, आपल्या ज्ञानाचा फायदा, आपल्या अनुभवाचा फायदा आपल्या परिसरातील नागरिकांना, सर्व माझ्या मतदारसंघातल्या बंधू भगिनींना झाला पाहिजे, मुलांना झाला पाहिजे. या उद्देशानं मी निवडणूक लढवण्याचं ठरवलं. सगळ्या माझ्या गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मित्रपरिवाराच्या म्हणण्यानुसार ठरवलं आणि वेगवेगळ्या पक्षातील आपल्या पक्षाच्या वेगवेगळ्या मान्यवरांनाही मी भेटलो आणि मी तयारी केली होती आणि चांगल्या प्रकारची तयारी झाली आहे. मतदारसंघात 17 गाव आहेत. 17 गावामध्ये मी आरोग्य शिबिर घेतलं, डोळ्यांचे शिबिर घेतले, गुडघ्यांचे शिबिर घेतले. अस्थिरोग तज्ञ डॉक्टर केदार खटिक साहेब स्वतः परभणी येथे आले होते. शुगरचे डॉक्टर, दिल्लीचे डॉक्टर एस कुमार साहेब इथं आले होते. त्याचबरोबर स्त्री रोग तज्ञ विद्याताई चौधरी ताई इथं आल्या होत्या. अश्विनी कुबडे मॅडम इथं आल्या होत्या. वेगवेगळ्या या मान्यवरांच्या माध्यमातून सहकार्याने आणि मदतीने मी इथे शिबिर घेतले. आतापर्यंत 8,650 रुग्णांना इथे तपासणी व मोफत औषधे दिले. प्रत्येकाला 1 ते 1,500 रुपये किमतीपर्यंतची औषधे देण्यात आले. अशा प्रकारची जोरदार तयारी झाली होती. परंतु पक्षाकडून ऐन टायमाला काहीतरी गडबड झाली असावी. मला माहिती नाही काय झालं ते, नंतर मला कळेल. परंतु उमेदवारी मला रात्रीपर्यंत मिळाली नव्हती. 20 तारखेला रात्रीपर्यंत मी वाट बघत होतो आणि कोणाशी संपर्क होत नव्हता आणि 21 तारखेलाही मला असं कळालं की बाबा येत आहे. तयारी झाली होती, पूर्ण रॅलीची तयारी झाली होती. जेवण्यासाठी वरण भात चपाती गुलाबजामुनही आम्ही बनवले होते आणि सगळी तयारी झाली. आम्ही जवळपास 800 ते 1000 लोक ताडकस येथील साई मंदिरावर जमलो होतो. परंतु कुठलाही संपर्क होत नव्हता पक्षासोबत आणि मग त्यामुळे आम्ही काय केलं, अपक्षाचा फॉर्म भरलेला आहे आणि मी आता अपक्ष उमेदवार म्हणून ताडकस जिल्हा परिषद सर्कल मधून साहेब उभा आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर आजची जी निवडणूक असेल, आता नेमक्या नगरपालिकेच्या किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या, यामध्ये कुठंतरी मोठ्या प्रमाणात धनशक्तीचा वापर झाला असं दिसून येतं. बरोबर, संघाने काय बरोबर आहे. मी पण असं ऐकलेलं आहे. मी आता व्यवस्थेमध्ये आता डायरेक्ट जरी नसलं तर ऐकलेलं आहे. असेल सर, काही जे लोक कमजोर असतात, ज्यांच्याकडे म्हणजे काम केलेलं नसेल किंवा ज्यांचे काहीतरी विषय वेगळे असतील, त्या लोकांना असं वाटतं की आपण पैसे दिले म्हणजे निवडून येतो. सर, मी माझ्या मतदारसंघामध्ये मी फिरतो. आतापर्यंत मी आता जवळपास इतके दिवस झाला, तर इलेक्शनचा जरी माहोल असेल तर तुम्ही ताडकसच्या कुठल्याही धाब्यावर किंवा हॉटेलवर विचारू शकता. मी आतापर्यंत एकाही कार्यकर्त्याला तिकडे नाही. सर, माझं छोटंसं इथं घर आहे, इथेच मी जेवणाची व्यवस्था केली. वरण भात चपाती ते जेवण असते. माझे कार्यकर्ते शक्यतोवर तर घरून जेवण वगैरे करून येतात. जे कोणी बाहेर गावचे आहेत ते मी इथं जेवण, असं काही नाही सर. जर सगळंच जर काही पैशानं झालं असतं तर आज मोदीजी पंतप्रधान नसले असते, डायरेक्ट अंबानीच राहिले असते. जर पैसाच जर सगळं काय असतं तर आपण बघतो की आदरणीय मोदीजी किंवा जे काही मान्यवर ज्यांनी काही काम केलेलं आहे तर ते मोठे होतात. जर समाजाबद्दल जर तळमळ असेल आणि जर आपला कामाचा जर अप्रोच असेल, लोकांबद्दल जिव्हाळा असेल, लोकांसोबत जर टच असेल, काम चांगलं असेल, तर पैसा हा काही फॅक्टर नाही. आज ताडकस मधून मला कितीतरी लोक म्हणतात, डॉक्टर तुम्ही उभे राहायला चांगलं वाटतं, आनंद वाटते, तुम्हाला काही आर्थिक मदत पाहिजे का? मला आर्थिक मदतीचेही हात लोक देऊ करतात. म्हणजे असं काही नाही. उमेदवाराजवळ उमेदवाराचं जर चारित्र्य असेल, काम चांगलं असेल आणि लोकाभिमुख जर कार्य असेल, जनसंपर्क असेल, लोकांना जर सेवा दिली, तर पैसा हा मला वाटत नाही की राजकारणामध्ये खूप मोठा फॅक्टर आहे. शेवटी मतदारांना आव्हान काय असणार? मी ही निवडणूक कशासाठी लढवत आहे हे नेमकं सांगतो तुम्हाला. मी ज्या परिस्थितीतून आलो, मी चर्मकार कुटुंबातला आहे. माझे आई वडील शेतामध्ये मजुरी करत होते. आम्ही चर्मकार कुटुंबातून असल्यामुळे बूट पॉलिश करणे, खिळे ठोकणे, चप्पल बनवणे हा आमचा पारंपरिक व्यवसाय आहे. जसं शेतकऱ्याचा जो मुलगा असतो वडिलांना मदत करतो, त्याचप्रमाणे मीही 10वी पर्यंत माझ्या वडिलांना, परिवाराला मदत केली. ताडकसच्या बाजारामध्ये, हेच ते बाजार, ताडकसच्या बाजारामध्ये मी बूट पॉलिश करण्याचं काम केलं, चप्पल बुटाला खिळे ठोकण्याचंही काम केलं आणि हे सगळं मी केलं. त्या काळात माझी परिस्थितीच तशी बिकट होती. मग मला ज्या अडचणी आल्या, अशा परिस्थितीतून डॉक्टर होण्यासाठी मला ज्या अडचणी आल्या, आमच्या शाळेमध्ये शिक्षक नव्हते त्या काळात इंग्रजीसाठी, बेसिक सुविधा नव्हत्या शाळेमध्ये, पुस्तकं घ्यायला सुद्धा परिस्थिती नसायची. मग मला ज्या अडीअडचणी आल्या, त्या अडीअडचणी माझ्या मतदारसंघातील विद्यार्थ्यांना येऊ नयेत म्हणून मी या निवडणुकीसाठी उभा आहे. मी उभा आहे आपल्या मतदारसंघातील जे माझे नागरिक आहेत, तर या नागरिकांना कुठल्याही आरोग्याच्या असुविधा होऊ नये
प्रत्येकाला आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात. ज्यांच्या घरी 4 व्हीलर आहे आणि काही दुखू लागलं की लगेच श्रीमंत लोक 4 व्हीलर काढतात, परभणी नांदेडला मोठ्या मोठ्या दवाखान्यात जातात, तपासतात. माझा लढा हा गोरगरीब, कामगार, कष्टकरी, सर्वसामान्य लोकांसाठी आहे. एखाद्याच्या सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाची जर छाती दुखू लागली तर ते झेंडूबाम लावून झोपी जातात आणि दुसऱ्या दिवशी कळतंय की रात्रीच गेलाय. तर अशी परिस्थिती आज ग्रामीण भागामध्ये. कालच भेटला होता बाबा, कालच दिसला होता, इथंच भेटलो होतो आम्ही, एवढं म्हणून विसरून जातात. तर मी माझ्या नागरिकांना मतदारसंघामध्ये गावागावात जाऊन जनजागृती केली. मी म्हटलं, त्यांना सांगितलं, जर आपला एखादा जर डाव्या छाती दुखत असेल, खंजात दुखत असेल, जर हात जर खाली खाली होत असेल, त्याचबरोबर जर पाठीमागे त्रास असेल, मान जड पडली असेल, जबडा जड पडला असेल, घाम येत असेल, तर हे हार्ट अटॅकचे लक्षणं असतात. आणि जर असे लक्षणं असतील तर तुम्ही मला तुमचा मुलगा म्हणा, मित्र म्हणा, भाऊ म्हणा, तुम्ही मला हक्कानं फोन करा. आणि आज शेकडो लोक कुठल्याही अडीअडचणीत मला फोन करतात. मला ही सेवा पुढे देण्यासाठी मी या निवडणुकीसाठी उभा आहे. कसं येते एक इंडस्ट्रियल हब तयार करण्यासाठी. म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनचं उत्पन्न होते, परंतु हे सोयाबीन बाहेर जाऊन त्याच्यावर प्रोसेसिंग होते, तेल होते किंवा सोया मिल्क होते आणि ते आपण तेल विकत घेतो. त्यामुळे मला माझ्या डोक्यात असं आहे की ताडकस येथे एक छोटी मिनी MIDC जर केली, एक इंडस्ट्रियल हब तयार होऊ शकतो. ताडकस या परिसरामध्ये कनेक्टिव्हिटी चांगली आहे, हजारो विद्यार्थी इथे शिकतात, परंतु इथे शिक्षणाची व्यवस्था फार मोठी नाही. तर इथं D.Ed, B.Ed कॉलेज, पॉलिटेक्निक गव्हर्नमेंट मधून ना, D.Ed, B.Ed कॉलेज, पॉलिटेक्निक कॉलेज, गव्हर्नमेंट, मेडिकल, BMS, BHMS, MBBS कॉलेज इथे येऊ शकते आणि एक एज्युकेशनल हब तयार होऊ शकते. इथलं जर एज्युकेशनल आणि इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट झाली तर इथल्या मुलांना इथंच रोजगार मिळू शकतो आणि ताडकस परिसराची जी इकॉनॉमी आहे ती स्ट्रॉंग होऊ शकते. या वेगवेगळ्या उद्देशासाठी मी इथे उभा आहे आणि मी या आपल्या माध्यमातून मी सर्व ताडकस परिसरातील माझ्या ज्या 17 गावातील सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती करतो की येणाऱ्या 7 तारखेला आपला मतदान स्वरूपी आशीर्वाद मला द्यावा. माझी निवडणूक निशाणी आहे छताचा पंखा. आपला मतदान स्वरूपी आशीर्वाद मला द्यावा आणि आपला असाच आशीर्वाद माझ्यावर राहू द्यावा ही विनंती.